रूममध्ये बघा इथे म्हणजे असं म्हणजे ग्रिल पण लावलेली नाही आणि ओनर लावून नाही देणार असे बोलतात. दाखवते. आणि हा बघा हा टेरेस आहे या रूममधला. मस्त बघा, फक्त स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे, दुसरा काहीच नाही. नाही दुसरी मसाल्यांची गरज, फक्त हळद आणि आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. असं नाही का तुम्हाला कलर येण्यासाठी काही काश्मीरी मिरची वगैरे काहीच टाकायची गरज नाही, सर्व गुण संपन्न मसाला आहे आपला. तर नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आम्ही ना आता हे 4-5 दिवस झाले ना आम्ही रूम शोधतोय. आपल्याला जशी शिफ्टिंग करायचं आहे, तुम्हाला मागच्या 2-3 ब्लॉगमध्ये आम्ही सांगितलेलंच आहे. तर खूप आम्ही प्रयत्न करतोय पण आम्हाला रूमच नाही भेटत. तर आज आपल्याला एक जागेवरती रूम बघायला जायचं, म्हणजे उलवेमध्येच आपल्याला रूम बघायचं रेंटने. तर आज कसं सोमवार आहे तर आपण सर्वात पहिले महादेवांपासून स्टार्ट करूया, म्हणजे सुरुवात करूया. तर खूप दिवस झाले तुम्हाला आम्ही पूजा पण नाही दाखवली, आम्ही मंदिरामध्ये जातोय ते पण नाही दाखवलं. तर थोडा आम्हाला रिलाईज झाला. तर आता मी म्हणजे जस्ट म्हणजे रेडी झालेलो आहोत सानुजेली स्कूलमध्ये, आणि आता पूजेचा टायमिंग पण झालेला आहे. तर चला, टायमिंगला प्रत्येकाचं वेगळं असतं. आता आमचं कसं, आम्ही रात्री लेट झोपतो, लेट उठतो, मग मार्केटमधून हार आणणार, हे करणार, तेव्हा आपण पूजा करणार. आता खूप लोक असं पण विचार करतील की सानू स्कूल गेल्यानंतर तुम्ही पूजा करता. हा ते खूप पण लोक 4ला करतात, 6ला करतात, प्रत्येकाचा आपला टाइम असतो. तर आता सर्वात पहिले आपण घरातली महाकाल बाबांची पूजा करूया, मग नंतर मंदिरामध्ये जाऊया, मग नंतर आपण एजंटला फोन करूया. एक दादा आहे आपला, युट्यूब फॅमिली मेंबरच आहे, तर दादाला फोन करूया. जर त्यांनी सांगितलं का रूम बघायला या म्हणून, तर आपण रूम बघायला जाऊया. मग नंतर काहीतरी प्लॅन करू ना संध्याकाळचा रेसिपीचा. तर चला कंटिन्यू राहा आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल. तत्रैव तत्रैव तव स्वरूपम् यत्रैव यत्रैव मनोमदीयम् तत्रैव तत्रैव तव स्वरूपम् यत्रैव यत्रैव शिरोमदीयम् तत्रैव तत्रैव पदद्वयम् ते सरि सा सनि सा रि सा सनि सा रि सनि सरि सनि सरि दरि रि 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 सा सनि सा रि रि सा सनि सा रि रि सा सनि रि रि सनि सा सनि गा रि सरि रि सनि रि सगा गा 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 मम ग मम ग मम ग. तर आता पूजा वगैरे झालेली आहे, तर आता आपण जाणार आहोत. म्हणजे एजंटला कॉन्टॅक्ट केला होता, तर एजंटने सांगितलं का दुपारनंतर तुम्ही या म्हणून, तुम्हाला रूम दाखवतो. हां, तर चला आता जाऊया रूम बघायला. मग नंतर संध्याकाळचा बघू काय प्लॅन होतोय ना. काहीतरी व्हेज रेसिपी दाखवू, तसं पण कमेंट करत असतात की व्हेज रेसिपी दाखवा, व्हेज रेसिपी. तर आपल्या भरपूर अशा सिरीज आहेत, म्हणजे श्रावण महिना, पुन्हा उपवास, नवरात्र, तुम्हाला भरपूर ते म्हणजे आम्ही कंटिन्यू व्हेज रेसिपी दाखवलेल्या आहेत. म्हणजे नॉर्मल जे आपण डे टू डे लाईफ मध्ये काही ना काही करतो तसे पण दाखवले, फक्त स्पेशल असं काही दाखवलेलं नाहीये. तर आपण करूया तसं पण. आता काय ना काय महाशिवरात्री येते, काय ना काही येते, तेव्हा आम्ही रेसिपी तुम्हाला दाखवूया. ओके, तर चला सर्वात पहिले आपण रूम बघून येऊयात. आता ना सिग्नल लागलाय आणि अख्ख्या उलव्यामध्ये फक्त एकच सिग्नल, इथेच सिग्नल तुम्हाला भेटेल. उलव्यामध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करणार ना, फर्स्ट सिग्नल मिळेल, बाकी दुसऱ्या कुठल्याच सेक्टरला सिग्नल नाही. तर आता आपण उलवेमध्ये सेक्टर 2 साईडला आपण रूम बघतोय. हे दादा आहेत आपल्याला रूम दाखवणारे. वन BHK. या साईडला टेरेस आहे का? या साईडला टेरेस पण आहे बघा, दाखवतो एकदा. या साईडला टेरेस आहे. ही बाल्कनी आहे.
ते सांगतील ना काय आहे ते. या साईडला टेरेस आहे. दाखवते. मसाला इथे सुकू शकतो असं टेरेस आहे ना. अरे बनवून दिलं बघू पहिला काय. इकडे किचन हे बघा, हे असं किचन आहे. किचन छोटा आहे का मोठा आहे? वरती असं ठेवण्यासाठी पण आहे. एक टॉयलेट बाथरूम या साईडला दिलेलं आहे. एक साईडला दिशा चेक करतोस का एकदा तरी पण? हा काम करून पूर्ण भेटेल का? दिशा कुठली आहे याची? ईस्ट वेस्ट. कितवी फ्लोअरची आहे? 13 फ्लोअरची आहे का? 13 फ्लोअरची बिल्डिंग आहे. आता एकदा चेक करतो आणि बघतो काय आहे ते. रूम तर चांगला आहे थोडाफार, पण किचन थोडा छोटा वाटतंय. काम पण आहे इथे. दादा इकडे हे दिसते ते लिकेजचा प्रॉब्लेम आहे. केलेलं आहे का? कारण तिथं ओला दिसतंय अजून. अच्छा. रूममध्ये बघा इथे म्हणजे असं म्हणजे ग्रिल पण लावलेली नाही आणि ओनर लावून नाही देणार असे बोलतात. चला मग नाही ना स्नेहा, आम्हाला ना असं म्हणजे ग्रिल वगैरे लावलेली पाहिजे, कारण आमच्या घरामध्ये छोटी मुलगी आहे. भरपूर मस्ती एवढी करते ना का आम्हाला हैराण करते, एवढी मस्ती करते. दुसरे रूम असतील ना दादा? तर आता आपण सेक्टर 5 मध्ये आलो आहोत रूम बघण्यासाठी. हे बघा या बिल्डिंग मध्ये तुम्हाला बिल्डिंग दाखवतो. ही वाली बिल्डिंग आहे. सेक्टर 5 मधली पण एरिया खूप चांगली आहे ना. आपण इथे राहिलोय ना. हा हे बघा ही एरिया आहे असं शांत आहे. हा या साईडची शांत एरिया आहे ना. सेक्टर 5 आणि सेक्टर 9 मस्त वाटतंय. एकदम शांत एरिया. आणि दुसरे इथे खूप गर्दीवाले क्राऊडेड एरिया आहे, तर त्याच्यामुळे खूप लोकांची गर्दी असते, आवाज पण भरपूर असते. आणि तुम्ही ना म्हणजे तुम्हाला खरं नाही वाटणार, जेव्हा आम्ही स्टार्टिंगला उल्वेमध्ये राहायला आलो ना तेव्हापासून म्हणजे काहीतरी आपण किती 3,500 पासून स्टार्ट 1 BHK चा आणि आता याच एरियामध्ये 12,000 रेंट. 12,000 पासून ते 15-16 18-19 पर्यंत आहे. हा 1 BHK. आणि 3 BHK चा जर तुम्ही विचार करताय म्हणजे असं कोण ना कोण असणारच, ते शोधत सुद्धा असणार. तर 3 BHK 60,000 रुपयापासून स्टार्ट आहे रेंट 3 BHK. ज्यांची जेवढी बोलतो इन्कम ते करू शकतात. हा बरोबर. आमदनी तेवढाच खर्च पण करू शकतो, पण जर तेवढीच आपल्याकडे नसेल इन्कम तर तेवढं बजेटमध्येच बघायला. हा आणि बघा आता इथे आपले या साईडला मागे जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये आता आपण रूम बघणार आहोत. तर चला आता रूम बघूया आणि बघूया काय आवडतंय की नाही, काय कसं आहे दिशा वगैरे ते पण बघूया. खूप जणांनी सांगितलेलं मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही काय दरवाजामधनं दिशा चेक करतो. ॲक्च्युली सानूच्या टेन्शनमध्ये होतो म्हणून तो एक पार्ट राहिला, एडिट झाला नाही तो, म्हणजे ॲड नाही केला मी व्हिडिओमध्ये. तर आम्ही सेंट्रलमधनं चेक करतो आणि स्टार्टिंगमधनं म्हणजे 2 जागेवरनं आम्ही दिशा चेक करत असतो. हा चालेल ठीक आहे चला. विलास बरोबर तिथे होता ना तुमचा स्टॉल. आता मग कुठे आहे स्टॉल? आता स्टॉल नाही, आता फिरतो मी. आता फिरते का? तर आपण बघा वडापावची एक व्हिडिओ बनवली होती ना, वडापावची मस्त बनवली ना आणि खूप चांगला रिस्पॉन्स पण दिला. काहीतरी 15 लाख लोकांनी बघितले व्हिडिओ. हा यायची बघायला खायला यायची भरपूर यायची. 10,000 15,000 मग तेच ना 20 रुपये केले आता. 20 रुपये आता केला. हीच तर असतं ना सोशल मीडियाची पॉवर, युट्यूब फॅमिलीची पॉवर. तुम्ही काय करता मग आता? मी चायचं हे करताय का? म्हणजे असं कस्टमर बनवलेले आहेत त्यांच्यासाठी ना. ओके ओके चला छान वाटलं भेटून. चला नाही आता आम्ही बिझी होतो, आम्हाला रूम बघायला जायचं. हा चेंज करतोय. हा आमच्या बिल्डिंग भाडं भरपूर आहे ना. चला का हा चला. ते काका भेटलेले तर आपल्याला ओळख दिली आणि आता आपण रूम बघायला चाललो आतमध्ये. कितवे फ्लोअरवरती आहे दादा? 6वे फ्लोअरवरती आहे. तुझं नाव काय दादा? हा कुलदीप आहे दादाचं नाव. आणि दादा तुझा इकडे बघून बोल ऋषी. तर आता जो आपण रूम बघितला ना तर तिथे आपण शूट नाही केला, कारण त्या रूममध्ये ना फॅमिली राहत होते आणि आम्हाला कसं प्रत्येकाची हेच ना प्रायव्हसी असते त्याच्यामुळे. डिस्टर्ब नाही करू शकत आपले व्हिडिओ मुळे, हा नाही घेतला.
तर आता आपण दुसरी बिल्डिंग बघायला आलो आणि ते काय आम्हाला एवढी काही स्पेशल आवडली पण नाही हा आणि रेंट पण थोडं जास्त होतं त्याचा हाय पण. आता बघूया दुसरी बिल्डिंग मध्ये आलो. आता या बिल्डिंगमध्ये आलो, सेक्टर 5 साईडलाच आलो. सॉरी 5 का 3 काय समजा 3 आहे ना. नाही समजत ते आता सेक्टरच एवढं झालं. हां सेक्टर 3 मध्ये आलो दादा. तर फायनली आता हा पण रूम काही तेवढा बघायला भेटला नाही, कारण इथे पण फॅमिली राहत होते आणि ते सांगत होते की परवानगीशिवाय तुम्ही बघू नाही शकत. स्नेहा एकटीच गेली होती, पण घरामध्ये भरपूर पसारा होता. पूर्ण म्हणजे मला असं वाटतं कधी कधी की रेंटनी राहतात पण इतका पसारा कसं काय लोक ठेवू शकत नाही. असो, प्रत्येकाची राहण्याची एक पद्धत असते, ते तसे राहतात. तर आता आपण एक काम करूया, आता ना आपण घरी जाऊया. काही रूम काही आज भेटला नाही, घरी जाऊ. 2-4 दिवस बोलून ठेवूया दादाला. 2-4 दिवसानंतर पुन्हा एकदा येऊ ना. ओके, तर चला आता घरी गेल्यावरती बोलूया. घरी जाता जाता दादा बोलला का आणखीन एक रूम आहे, तर चला आता आलोत रूम बघायला, तर बरा रूम बघून जाऊया ना. ये वाली बिल्डिंग मध्ये हे बघा ये. तर या बिल्डिंग मध्ये आपण खूप वेळेला आपल्या ऑर्डर मसाल्याच्या ऑर्डर घेऊन आलो होतो. हा रूम आहे. हा ग्रिल वगैरे लावलेली आहे. हा किचन आहे. किचन मोठं आहे ना. किचन एकदम मोठं आहे ना. किचन मध्ये पण गॅलरी आहे बघा. फेसिंग काय आहे पण रूमची फेसिंग विचार. इकडे टॉयलेट बाथरूम आहे. हा बेडरूम आहे ना. तर आता ना आपण इथे पण रूम बघितला, पण तेवढा काय आपल्याला आवडला नाही. तर आपण आता परत दादाजवळ पुन्हा येतो. जसं तुमच्याजवळ काय अवेलेबल होती ना रूम, कॉन्टॅक्ट करा. आणि मग दादा जरा थोडक्यात माझ्या यूट्यूब फॅमिलीला तुम्ही माहिती देऊ शकता. आजच्या डेटमध्ये जर 1 BHK घेतलं तर काय, म्हणजे जर त्याला विकत घ्यायचं असेल डायरेक्टली तर काय रेंटने पडेल? 4 माळ्यामध्ये कसं तुम्ही 4 माळे बघता, 7 माळे बघता, टावर बघता, त्याच्यावरती अवलंबून आहे. जर तुम्ही 4 माळ्यामध्ये बघत असाल हा तर 40 पासून 45 लाखापर्यंत आहे 4 माला. अच्छा हा G+4. G+4 ओके. G+7 मध्ये बघाल सिंगल फक्त बिल्डिंग असेल हा त्याच्यामध्ये 50 ते 55 पर्यंत. ओके. G+7 मध्ये पण कॉम्प्लेक्स असणार. हा, हा. A पासून D पर्यंत 4 विंग किंवा 2 विंग असे असणार. ओके. ते 55 पासून 65 पर्यंत जातात विथ पार्किंग. अच्छा. त्याच्यामध्ये बेसिक अम्युनिटी असते. जिम असतं, गार्डन असतं, किड्स प्ले एरिया असतो, अच्छा. इंडोर गेम एरिया असतो आणि पार्टी स्विमिंग पूल पण असते त्याच्यामध्ये? नाही, बेसिक मध्ये स्विमिंग पूल. अच्छा बेसिक ऑल एम्युनिटी मध्ये स्विमिंग पूल येतो. अच्छा. आणि तुम्ही टावर मध्ये बघाल ऑल एम्युनिटी सहित, हा. त्याच्यामध्ये तुम्हाला 60 पासून पूर्ण 85 लाखापर्यंत आहे. 85 लाखापर्यंत 1 BHK. ओके. आणि आपला त्याच्यामध्ये काय स्विमिंग पूल वगैरे सर्व सर्व असतं? टावर मध्ये सगळं असतं. स्विमिंग पूल असतं, जिम असतं, गार्डन असतं, किड्स प्ले एरिया असतो, पार्टी हॉल असतं, चिल्ड्रन्स प्ले एरिया असतो. तर खूप जण आपल्याला उलवेमधलं रेट विचारत होते, त्याच्यासाठी आपण दादाला विचारलं आणि थँक्यू सो मच दादा माहिती दिल्याबद्दल. तर आता ना आम्ही घरी आहोत आणि आता स्नेहा रेसिपीला सुरुवात करणार आहे. सानूला पण आत्ता जस्ट मी ट्युशनमधनं घेऊन आलो आहे. ती आता मला दाखवते आज ट्युशन मध्ये तिचं टेस्ट झालेला आहे. अच्छा. छान 2 टाइम्स करायचं तिला 4 to 7. मस्त छान केलाय. म्हणजे आता तिने 1 दिवसात म्हणजे तिने केलेलं आहे. केलेलं ना 2 चांगलं. दिवसात तिने होमवर्क दिला टीचरनी. मस्त आता करते ती. ओके. आता टायमर लावायचा आहे ना सानू? टायमर तो तिथं वरती ठेवलाय. म्हणजे बघा आता सेंटेन्स बनवून तिने आन्सर्स पण लिहिलेले. अच्छा. स्टार्ट कर द्या मी टायमर. आणि आता सानूचा टाइम चालू होते. काय करू? पॅराग्राफ करणार आहे का? हां 10 डेट बरोबर. ओके करू स्टार्ट. स्टार्ट. तोपर्यंत आम्ही रेसिपी बनवतो हा सानू. ओके. तर सानूचा टायमर बघा इथे ठेवतो, म्हणजे आम्हाला पण आठवण येईल. हा बघा छान आहे ना पण. हो मग त्याच्यामुळे ती करायला लागली. हां. तर मग आज काय आपल्याला जेवायला चवली ना? तुझा फेवरेट चवली करते. आणि एक टाइम आपण ना कुठे महाकाल बाबांच्या इथे जात होतो ट्रेन मध्ये. मी हा बरोबर. हा ते कमेंट आलेली की चवलीची रेसिपी दाखवा, तर आज आपण चवलीच करतोय. ओके. माय ऑल टाइम फेवरेट चवली. सर्वात पहिले गॅस ठेवलाय. गॅस कुकर ठेवलाय. ओ व्हेरी स्मार्ट.
तर सर्वात पहिले गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे आणि मग त्यानंतर तेल जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवं आहे तेवढा, आणि तेल गरम झाल्यावरती जिरा टाकलेला आहे आणि मग त्यानंतर हिंग टाकलेला आहे थोडासा, आणि मग त्यानंतर लसूण आणि मग त्यानंतर कांदा, मिरची, मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, आणि मग त्यानंतर टोमॅटो, आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1.5 चम्मच, थोडा कमी 1.5 चम्मच मध्ये, आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती हळद थोडीशी नेहमीप्रमाणे, आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि मस्तपैकी आता मसाल्यानं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एकदम चांगल्या प्रकारे. बघा आता चवली आपण घेतली, 3 ते 4 तास झाले मी फुगं ठेवलेली आणि मस्त अशी एकदम सॉफ्ट झाली बघा. ओके. आणि बटाटे घेतले 2, काय होतं याला सालासोबत. सालासोबत तसंच, आणि टेस्टी पण लागतात ते तसं मला तसंच आवडते. आणि ऍक्च्युली असंच बनवतात ना गावात. आणि मटन मधला आणि चिकन मधला जो बटाटा आहे ना, तुम्ही कधी पण चिकन मध्ये मटन मध्ये टाकणार ना, तर बटाट्याचा ना साल नका काढू, मस्तपैकी स्वच्छ धुवा आणि साला सगळं टाका, बघा काय त्याची टेस्ट लागते. आणि मग त्यानंतर मस्तपैकी चवलीला आणि बटाट्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एवढी भारी लागते ना ही रेसिपी, नक्की ट्राय करा. एकदम सिंपल पण खूप टेस्टी आहे. आणि मग त्यानंतर पाणी टाकलेलं आहे. किती टाकणार पाणी? 1 ग्लास फक्त. आणि पुन्हा एकदम मस्तपैकी एक घाटली मारायची आहे. बघा फक्त स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे, दुसरा काहीच नाही. नाही दुसरी मसाल्यांची गरज नाही कसली. हा मग तेच, हळद तर कंपल्सरी आहे. तू कुठलाही कितीही भारी मसाला घे, हळद लागणारच जेवणामध्ये. तर फक्त हळद आणि आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. असं नाही का तुम्हाला कलर येण्यासाठी काय काश्मीरी मिरची वगैरे काहीच टाकायची गरज नाही, सर्व गुण संपन्न मसाला आहे आपला. कसला भारी बोललो ना. सर ओके ओके, थोडंसं अजून पाणी ऍड केलेलं आहे. आता काय करायचं? आता झाकण देऊया आणि 5 ते 6 सीटी पर्यंत शिजून घेऊया. ओके, मिनिमम 5 बस. मिनिमम 5 ना. ओके, तर सानूचा टायमर अर्धा झालेला आहे. सानू थोडासा राहिलाय हा तुझा टायमर, तरी पण ओके, व्हेरी गुड. माझ्याजवळ टाइम आहे, तर मसाल्यांसाठी ज्याने ज्याने मेसेज केले त्यांना सर्वांना रिप्लाय देतोय. आणि ते झाला का? कधीच झालं बोलतो. केलंय ना बरोबर. आणि हे बघा लिचू आणि मँगो बघा. लिचू मँगो लिचू, ही लिचू आहे आणि हे मँगो आहे. काय आला? हा हे बघा माझ्याजवळ उडी मारून आली. काय आला? काय? लिचू लिचू. आणि हे बघा फायनली 5 सिटी झालेले आहेत. बघा किती सुंदर अशी, कलर पण बघा किती छान असा आलेला आहे ना. सुगंध पण मस्त निघालेला आहे. तर असं काय करायचं, 2 मिनिटं गॅस ऑन करून ना थोडं सुकून घ्यायचा. ओके. चवली सानू एवढं काही जास्त आवडत नाही चवली. 2 छान मिनिटं झाली. ठेवला तर झालं. ओके, 2 मिनिटं ठेवायचं का फक्त? आपण रूम कधी किती टाइम झाला ना आपण शोधतोय. खरंच किती रूम्स बघितले आपण ना. अजून चालूच आहे. तर फायनली चवळीची भाजी झालेली आहे. तर चला आता जेवायला बसतो. तर फायनली आता आम्ही जेवण घेतलेलं आहे. या सर्वांनी जेवायला. सानू घे ना. तिला ते नळली पाहिजे. अच्छा,
या सर्वांनी जेवायला. चवली सानू बघा नल्ली टाकून जेवते. का डाल आहे डाल. मस्त ना. डालीमध्ये चवली मिक्स करून खाल्यावर ना असं वाटतं का कुठेतरी पूजेला जेवतोय. सेम तशीच टेस्ट, एवढी भारी. बटाटा पण बघा किती मस्तपैकी शिजलाय. हा गरम पण आहे भरपूर. जेवायला मित्रांनो. अप्रतिम, किती मस्त झाली स्नेहा. आणि स्नेहाने जी आजची रेसिपी दाखवली चवलीची, ऍक्च्युली आपल्याला खूप दिवस झाले आपल्याला विचार होते जेव्हा आपण उज्जैनला गेलो होतो महाकाल बाबांचं दर्शन. बनवलेली अशी मध्ये ना. हा, तर रेसिपी नक्की ट्राय करा. खरंच तुम्हाला असं वाटेल ना फील का तुम्ही कुठेतरी पूजेचं जेवण एकदम जेवताय. सिंपल आहे. आणि कसं माहितीये का प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. ही माझी पद्धत आहे कुकरवाली. आपण हो. कुकर मध्ये बनवतो एकदम टेस्टी पण होते आणि टाइम पण वाचते ना आपला. छान लागते. अप्रतिम झाली. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.